सध्या आपण पाहू शकाल टेलिव्हिजन स्क्रीनवरती बाहुबली अमर ठाकूरला पारितोषिक आणि त्यानंतर अमोल पाटील आपण देखील या त्रिंबक दादा आज भरपूर खुश आहेत. सोनारपाट संघाचा खेळ ज्या प्रकारे आपण पाहतोय. येस त्यांच्या मामाचा संघ आहे. क्या बात आहे. वेल प्लेड अमोल. अमोलने दोन्ही मॅचेस मध्ये काय प्रदर्शन केलं. जबरदस्त कामगिरी. रन मशीन ऑफ सोनारपाडा अमोल पाटील अभिनंदन. अभिनंदन. U11 RM सोनारपाडा संघ. मॅच मध्ये सुरुवात या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया आवाज आमचे बंधुतुल्य मित्र आवाज हेदुटण्याचा करण काळन यांचा. थँक्यू. हॅलो. प्रेक्षकांना एक सूचना असेल. एंट्रान्स आहे जो मैदानाचा प्रवेशद्वार तिथे कोणी उभं राहू नका. तुम्ही आत या. प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. प्रेक्षकांना पुन्हा एकदा सूचना करेन एंट्रान्स वरती गाड्या कोणी पार्क करू नका आणि तिथे कोणी उभं राहू नका प्लीज. चेंज ए गेम मॉड्यूल बी ओपनिंग पियर लवकरात लवकर पाठवा मैदानाचा आत. मॅनेजमेंट टीम कडून तुम्हाला सूचना असेल. ठीक आता 1 वाजून गेलेले आहेत आणि आपण तिसऱ्या मॅचची सुरुवात करतो. पहिल्या फेरीतील तर बघा नियम सांगतो विशाल तुमच्यासाठी. कारण जर पोलला जर चेंडू लागला झेल पकडला तर बॅटर बाद असणार. तारेल जरी चेंडू लागला झेल पकडला बॅटर बाद असणार आहे. जेव्हा आपण म्हणतो झाड दिसतोय त्याला जरी चेंडू लागला झेल पकडला तर बाद असणार आहे. आणि जर बाहेर चेंडू असला तर तुम्हाला धावून धावा काढायचे. नाही फक्त टावरच्या आतमध्ये जर चेंडू जो कपडा लावला त्याच्या आतमध्ये चेंडू असला तर डिक्लेअर असणार आहे. ऋतिक स्ट्राईक चेंज नसणार ऋतिक. बघा पुन्हा एकदा सांगतो तारेला जर चेंडू लागला झेल पकडला बॅटर बाद. टावरला देखील चेंडू लागला झेल पकडला बॅटर बाद. आणि जर झाडाला चेंडू लागला झेल पकडला तरी बॅटर बाद असणार आहे. हो टू कॉम्बॉक्स करण काळन. धन्यवाद. येस. नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा आपण वर्ल्ड मॅचच्या दिशेने श्री देसाई चषक 2025 चा पहिल्या फेरीतील तिसरा सामना. लकी मँक 11 चेंज गेम मॉड्यूल बी आणि पहिलाच बॉल जो विशालचा बरोबर बॅटवरती मिडल झालाय आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला या 4 धावा. चौकार. चौकार पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. इनफिल्ड मध्ये पॉवर प्ले विशाल पाटील आणि ऋतिक पाटील. ओपनिंग पेअर विकी जोशी. ओहो एज होती. शॉर्ट थर्डला फिल्डर आहेत. ऋतिकचा कॉल जोखीम त्याने घेतली आणि तो पोहोचला देखील स्ट्रायकिंग एंडला. एक धाव मिळत असताना आपण पाहतोय खातं उघडत आहे. मागचा बॉलवरती जेव्हा चौकार आला आणि आता एक धाव. 5 धावा धावा फलकावरती आपण पाहतोय. डाव पहिला आहे. जगदीश मात्रे मोठी देसाई
यांनी पुरस्कृत केलेला लकी मँक 11 चेंज द गेम वडवली बी. दुसऱ्या बाजूला अजय मोसोबा मानेरे. इंटरेस्टिंग मॅच आहे. पहिल्या फेरीला तिसरा सामना लॉंग ऑफला डीप ठेवलाय. ऑन साईडला मिड विकेटला फिल्डर विकी. अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न, समोर होता बॉल, चुकीचं शॉट सिलेक्शन. अपील आताही होते मानेरेकडून, पण अंपायरचा स्पष्टपणे नकार. धावसंख्या जर आपण बघितली तर सध्या ते आपल्याला पाहायला मिळते 5 या आकड्यावरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा विकी जोशी. बॅटचा चेहरा उघडला, फार चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला. ओहो, मैदानाच्या बाहेर सोन्या. अरे बापरे. ऋषभ ओके. काळजीपूर्वक क्षेत्ररक्षकाने तितके एफर्ट्स लावले नाही तितके ऋषभ गायकवाडने लावले मैदानाच्या बाहेर. हरकत नाही, स्पर्धा आपली आहे आणि बॉल यायला पाहिजे. मॅच बॉल प्रत्येकाला हवा असा वाटतो. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 9 धावा. फार चांगला फटका आपण बघितला थ्रू दी लाईन. बॉलर्स बॅक, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, हा देखील सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक चौकार. स्ट्रेट ड्राईव्हचा चौकार. धावा फलकावरती आपण पाहतोय 13 धावा. बॅक टू बॅक सेकंड 4. ऑन साईडला टर्न करायचं होता स्टंपच्या फार जवळून, मात्र स्टंपला लागला नाही. 9 सेकंडला डायरेक्टचा प्रयत्न, तो देखील हुकलाय. पहिल्या षटकाचा खेळ अशा पद्धतीनं संपला. लकी मँक 11 चेंज गेम वडवली बीचा धावफलक नाबाद. 13 धावा, 13 रन आफ्टर फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 13 धावा धावा फलकावरती पाहायला मिळतात. 2 नामांकित संघांदरम्यानची लढत आहे. पहिला डाव वडवले बीच आहे आणि पाहूयात किती धावा बनतात. मागच्या मॅच मध्ये 4 ओव्हर्समध्ये आपण सोनारपाडाकडून 82 धावा बघितल्या. 82 धावा प्लस 2 पॅनल्टी 84 झाल्या होत्या. त्या बॉलिंग मार्कवरती आलाय ग्रामीण टेनिस क्रिकेटचा फाउंडर ओनर, जी वाहिनी या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करते, त्या वाहिनीचा ओनर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. तेजस डावकऱ्याचा आणखी एक वेगवान गोलंदाज. कमी गतीने टाकलाय. ये सिरीज आउट. फलंदाज बाद. बरोबर आपण पाहतो ऑफ स्टंपला यावेळेला हिट झाला असता बॉल.
ऍक्शन रिप्ले मध्ये आपण सध्या बघितलं विशाल पाटीलची विकेट. आरुष बियर शॉप यांच्याकडून देखील मोलाचं सहकार्य या स्पर्धेला, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आरुष बियर शॉपचे ओनर. पहिली विकेट आली विशालची, जागृती स्पोर्ट्सचे ओनर आहेत. मात्र आता मैदानाच्या बाहेर जावं लागलं. तिसऱ्या क्रमांकावरती आलाय कमलेश पाटील. इंटरेस्टिंग मॅच मी अगोदरच म्हणालो, कारण या संघाकडे आपल्याला 3 लेफ्टी बॉलर पाहायला मिळतात. मात्र आता लेफ्टी बॉलरांच्या अगेन्स्ट लेफ्टी बॅट्समॅनला उतरवलंय. वडवली बीचा कमलेश मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. तेजस भोईर डावखुऱ्या त्याचा वेगवान गोलंदाज, पण पहिलाच बॉल पेस ऑफ कमी गतीने टाकला, तो वळला आणि थेट पायावरती आदलला. लेग बिफोर विकेट आपण बघितली. वेळ जास्त घेऊ नका, चला प्लीज, कम ऑन. ऑन साइडला मिड विकेट, लॉंग ऑन आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. तेजस फुल लेंथ एज आहे, थर्ड मॅन. ओ हो, अशा प्रकारच्या कॅचेस पकडल्या जात नाही तर बॉल हाताला चिपकतो. काय झेल पकडलाय शॉर्ट थर्ड मॅनचा फिल्डर. असेल. सलगच्या 2 वर्ष कल्याण प्रीमियर लीग हे टायटल्स यांनी जिंकलं. बॅक टू बॅक 2 वर्ष स्वर्गीय राकेश डोणे प्रतिष्ठान आणि त्या संघाचे विकी डोणे यांच्याकडून तेजस भोईरसाठी बॅक टू बॅक 3 विकेटसाठी, विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. 3000 क्या बात आहे. 3000 रुपयांचं पारितोषिक विकेट हॅट्रिकसाठी तेजस भोईर मानेर यांना. बारावा खेळाडू उपस्थित आहे, पण ज्याला नाव माहित नाही की शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर कोण आहे आणि त्याने कोणी कॅच पकडली. येस, विशालला आम्ही विचारलं, पण विशाललाही माहित नाही. मानरेचाच आहे ना. पिंट्या. चला, ऑन पेपर नाव माहित नाही, पण निकनेम तरी सांगितलं त्यांनी. पिंट्याने टिपलाय झेल. कमलेशची विकेट आपण बघितली. हॅट्रिक बॉल. फुल लेंथ होता, पेस ऑफ पुन्हा स्ट्रायकिंग एंडला संधी. का थ्रो केला नाही, का थ्रो केला नाही आणि का बॉल हातामध्ये ठेवला, याचं प्रश्नाचं उत्तर आता द्यावं लागेल ते या फिल्डरला. एका बाजूने विकेट येत असताना या क्षणाला 3 बॅकअप होते, तरी देखील त्याने थ्रो केला नाही. सिंगल मिळते. सिंगलच्या सायना धावसंख्या पुढे 14 वरती. इंटरेस्टिंग बॅटल आता असेल की तेजस भोईरच्या अगेन्स्ट ऋतिक पाटील उभा ठेकलाय. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 2 ची सुरुवात झालेली आहे. काल कल्याण डोंबिवलीचा अभिमान, ठाण्याचा वंडर बॉय केतन मात्रेचं अर्धशतक आलं. हा प्लॅटफॉर्म आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जे काही टेनिस बॉल क्रिकेट खेळले सर्व खेळाडू असतील, आजी माजी, त्याचबरोबरीने आयोजक, अंपायर्स, कॉमेंटेटर या सर्वांचं योगदान आहे. त्यामुळे टेनिस बॉल क्रिकेट सध्याच्या घडीला इतकं डेव्हलप होत आहे. एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा थोडासा थांबला, स्लाइटली ओव्हर पिच आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर आला. चौकार. विकास करण्या निघाली भीती मनात नाही. आता विधानसभेत आमदार झाली सुलभाताई. 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 2 तुम्हाला चॉईस बॉल आहेत सुरुवातीला, त्यानंतर नो चॉईस असेल. मॅनेजमेंट टीम कडून ही सूचना आहे.
जगदीश म्हात्रे ज्यांनी चेंज गेम वडोली बीला पुरस्कृत केलेले आहे. मोठी देसाईचे उद्योगपती जगदीश दादा या पण मंचावरती आपला मी सहर्ष स्वागत करीत आहोत. नेहमीच या संघाला त्यांचं पाठबळ राहिलंय आणि बऱ्याच वेळेला ते पुरस्कृत करत आलेले आहे. जगदीश म्हात्रे साहेब मोठी देसाई आपलं स्वागत. डावा फलकावरती 18 लकी आणि मयांक हे दोन त्यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या नावाने आपल्याला बऱ्याच वेळेला मोठी देसाई संघ पाहायला मिळतो. आज आपण वडोली बी संघाला पाहत आहोत. तेजस सॉफ्ट हँड व्ही शेप समोर मिड ऑफ मध्ये एक धाव. व्ही शेप मध्ये जास्तीत जास्त आपण बघितलेले ऋतिक पाटीलला आणि सध्या त्याची जबाबदारी का वाढली आहे कारण विशाल आणि कमलेश फार लवकर बाद झालेले. दुसरं षटक प्रगतीपथावर ज्या षटकातील आता असेल तो शेवटचा एक बॉल आणि विकास सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुपारचं सत्र उष्णता वाढत चालली. मकर संक्रांतीनंतर फार ऊन दुपारी आपल्याला जाणवतं, भासतं, लागतं. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल लॉंग ऑफला मागे ठेवलंय. ऑन साइडला 2 डीप स्क्वेअर लेग काऊ कॉर्नर. समोर खेळलाय बॉलच बॅक मिड ऑफला फिल्डर रन आउट. संधी तर होती मात्र दोन्ही फलंदाज आपापल्या एंडला सुखरूप. 2 षटकांचा खेळ संपला. 2 विकेटचं नुकसान. टोटल स्कोर लकी मँक 11 चेंज गेम वडोली बी 19 रन्स 19 धावा. आज हरेश भोईरची अनुपस्थिती आहे, ऋषी भोईरची अनुपस्थिती आहे. त्यामुळे आशिष जोशी नाही, हर्षद भोईर 4 महत्त्वपूर्ण खेळाडू नाही. त्यामुळे आता तिसरं षटक संपल्यानंतर 4थ्या षटकामध्ये कदाचित असेल विवेक, पण 5व्या षटकाची जबाबदारी कोणाकडे असेल हा देखील एक प्रश्न पडलेला आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 19 धावा. आतापर्यंत चांगली बॉलिंग, 2 विकेट आणि 19 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला आता वेळ जास्त घेऊ नका. लहू मात्रे आणि गोलंदाज 3rd ओव्हरमध्ये आलेला आहे विकी जोशी. विकी रनवेमध्ये थोडासा अडथळा पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती तो चाललेला आहे. इंटरेस्टिंग असतील या पुढच्या 3 ओव्हर्स. टार्गेट सेट करणार आहेत ज्या लकी मँक 11 चेंज गेम वडोली बी साठी. पहिला बॉल लेफ्ट आर्म विकेट. बॅटचा चेहरा बंद केला. ऑन साइडला ग्लान्स करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित कनेक्शन नव्हतं इथे. 1 धाव पूर्ण झाली, ती एज घेऊन सिंगलच्या सायना धावसंख्या 20च्या घरात 20 धावा सध्या आपल्याला धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. जरीमरी क्रिकेट संघ तिसगाव आयोजित श्री तिसाई चषक 2025 24 संघांना आमंत्रण. ग्रामीणच्या या स्पर्धेमध्ये काल पहिला दिवस आणि काल क्वालिफाय झाले. हनुमान मोठी देसाई जगदीशी म्हात्रे यांचा गावचा संघ ज्यांनी आज चेंज गेम वडोली बीला पुरस्कृत केले. मिडल लेगला फुल लेंथ होता. ऑन साइडला टर्न केलाय, फार वेगाने आलाय विशाल, मात्र मिसफील्ड झालेली आहे. कदाचित 3rdचा कॉल असेल पण यावेळेला थांबतील. पॅव्हलियन पार्क किती अलर्ट आहे, लगेचच आवाज देतात आणि वडोली बी यासाठी ओळखलं जातं. छोट्या धावांसाठी या संघाला आपण बघितलेल्या बऱ्याच वेळेला फलंदाच्या वेगाने. आणि जे मोठमोठे संघ आहेत, मी आज कोरसे बीचं नाव घेईन, वडोली बीचं नाव घेईन, वाकणचं नाव घेईन, टेंबवलीचं नाव घेईन, कारण बामणडोंगरी इव्हन असेल. कारण ज्या पद्धतीनं ते पहिली धाव धावतात त्यांना माहीत असतं दुसरी धाव भेटणारी नाही, पण पहिली धाव वेगानेच. या वेळेला ऑन साइडला टर्न करायचा होता. डाऊन दी लेग बॉल आहे. वारंवार नॉन स्ट्राइक एंडला हिट करण्याचा प्रयत्न यासाठी होतोय कारण नॉन स्ट्रायकिंग एंडला क्रीज सोडत असताना आपण पाहत आहोत ऋतिक पाटीलला. चेंज द गेम वडोली बीच आमचे समर्थक महेशजी गायकवाड, आपण कुठे असाल तर या पण मंचावरती आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. समोर खेळायला पण व्यवस्थित टायमिंग नव्हतं. कार्पेट ड्रायव्हर डीप मध्ये बॉल लॉंग ऑन द ऋतिकचा कॉल. नॉन सेकंडला थ्रो रन आउट. संधी तर होती. मी यासाठी याचाच उल्लेख मी अगोदर केला की दुसरी धाव नसली तरी पहिली धाव वेगाने ते धावतात.
आणि दुसऱ्या धावेसाठी 2 ते 3 पावलं त्यांनी टाकलेलीच असतात. जर चुकी होते फिल्डरकडून, जर ते उशीर करतात फिल्डर थ्रो करण्यासाठी, लगेचच सेकंडचा कॉल. आणि दुसऱ्या धावेचं मी पूर्ण श्रेय देईन ऋतिक पाटीलला. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 25 आकड्यावरती. सध्या धावांसाठी धावाधाव वडवली बी देखील करते. फुल लेंथ आहे, सॉफ्ट हँडने खेळलाय समोर, कदाचित याही वेळेला डबलचा कॉल. ऋतिक अर्ध्या विकेट पर्यंत आला, पण डीप मधून लॉंग ऑफच्या फिल्डरने यावेळेला चांगल्या पद्धतीने फर्स्ट डे मध्ये बॉलला कव्हर केला आणि थ्रो करण्यासाठी जवळपास नेम धरलाच होता त्याने, पण त्याने बघितलं की डबलचा प्रयत्न होत नाही. आज दुसऱ्या बाजूने सध्या तर गोलंदाजी सुरू, पण मानेरेची जेव्हा बॅटिंग असेल जबाबदारी लहू, विशाल, नितेश, तेजस यांच्यावरती जास्तीत जास्त असणार आहे. 4 महत्वपूर्ण फलंदाज नाही आज, ॲबसेंट आहेत. एक्स्ट्रा कव्हरला नितेश पुन्हा ॲक्शनमध्ये, थ्रो चुकीच्या एंडला केलाय. धावा मिळत असताना 2 धावांनी धावसंख्या पुढे जाईल. स्कोर सध्याचा आपण बघितला तर तो 28 धावा. थेंबे थेंबे तळे साचे. धुकं आपल्याला बरंच काही शिकवतं. जेव्हा आपण विंटर सीझनमध्ये गाडी चालवत असतो, चालत असतो, आपल्याला फार दूरवरचं दिसत नाही. जसं आपण पुढे पुढे जातो, दूरचं दिसायला सुरुवात होते, तसं सध्याचा धावा फलक आहे. माहीत नाही पुढे कुठपर्यंत पोहोचतील ते, पण सध्या तरी सिंगल डबलने धावफलकाला पुढे नेत आहेत दोघेही. रनवेमध्ये थोडासा अडथळा, पुन्हा बॉलिंग मार्कवरती चाललाय गोलंदाज. यस, मिड ऑनचा फिल्डर तुम्ही विकेटच्या सरळ रेषेमध्ये उभे राहू शकत नाही फिल्डिंग करत असताना. सॉफ्ट हँड पुन्हा समोर फ्रंट फूट वरती ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफ. ते आता चूक शोधतात की फिल्डर कधी चूक करतोय आणि डबलचा आम्ही कधी प्रयत्न करतोय. ड्रिंक्सचा सिग्नल अंपायरचा. 3 षटकांचा खेळ संपला. टोटल स्कोर 29. विकेट पडलेले असताना 2 लकी मँक 11 जगदीश मात्रे यांनी पुरस्कृत केलेला वडवली बी. पुढच्या दोन्ही संघांना विनंती असेल टॉससाठी रिपोर्ट करा. सागाव आणि मात्रेपाडा. तीन षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावरती सध्याचा स्कोर आपण पाहतो तो 29 रन्स. फुल लेंथ होता, स्लाइस केला बॉलला, पॉइंट कवा पॉइंट, बॉल चाललाय मागे आणि सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार.
बी संघाकडे बरेचसे मॅच विनर खेळाडू आहेत. ऋतिक पाटीलला मी बहुतांशी बघितलं की जेव्हा जेव्हा तो ओपन करतो आणि चांगला फॉर्मात असतो तो शेवटपर्यंत खेळलेला आहे. म्हणजे जोपर्यंत 5 वर्ष कंप्लीट होत नाही तोपर्यंत तो मैदानाचा आत उभा असतो. आणि सध्या तसंच सध्या समीकरण विकास सोबतची त्याची पार्टनरशिप सध्याचा धावफलक 33. विवेक लॉफ्ट केलाय पण हा फटका फसला. लॉंग ऑफला फिल्डर टिपलाय नितेशने झेल. विवेकला मिळतंय पहिलं यश. धक्का तिसरा. लकी मयांक 11 चेंज के मॉड्यूल बीला. लोवा फुल टॉस. ऋतिकला वाटला बॉल येतोय. फुल टॉस आहे समोर क्लिअर करेन मी पण बॉल गेला नाही. नितेशने फार चांगला जेल टिपला लॉंग ऑफला ज्याने विकेट पडली ऋतिक पाटीलची. धावसंख्या धावफलकावरती 33-33ला 3. षटक प्रगतीपथावर सध्या चौथा आणि चौथ्या षटकातील तिसरा बॉल आता टाकेल गोलंदाज शुभम आलेला आहे. विवेक जोशीला आपण पाहत आहोत. ऑप्शनचा बाहेर होता. पुन्हा चालला किंवा पॉइंट्स मधून मागे बॉल. सेकंडचा कॉल पण डावा मिळतील. 4 इथे आलाय चौकार. घेतली मोठी भरारी. आधार हाय जनतेचा ताईची बातच न्यारी. ताईची बातच न्यारी. ताईची बातच न्यारी. एक समाज कार्यात ताईने घेतली मोठी भरारी. सचिनजी मात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं. सागाव संघाला आय थिंक बाय मिळणार आहे त्यामुळे भाऊदादा पाटील देखील खुश आहेत. जरी ॲज अ कॉमेंटेटर आम्ही समालोचन कक्षामधून न्यूट्रल राहत असलो तरी मनामध्ये एक भावना असते की आपला गाव जिंकला पाहिजे. समोर खेळायचं होतं पण यावेळेला मात्र ऑप्शनचा फार बाहेर बॉल जो गेलाय मागे विकेट किपरकडे. डॉट बॉल. 2 चौकार 1 विकेट 1 डॉट. 2 बॉलचा काय जुनी बाकी. सध्याचा स्कोर लकी मयांक 11 चेंज के मॉड्यूल बीचा 37. यश गायकवाड आणि जयंता भोईर हे आमचे 2 ऑफिशियल स्कोरर आहेत. कलाकार प्रीमियर लीगमध्ये यश गायकवाडने जबरदस्त खेळ केला. त्यांचा संघ उपविजेता राहिला. जवळपास 25,000 रुपयांची धनराशी त्यांनी जिंकली. नॉन स्ट्राइक थ्रो. धावा मिळत असताना 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 39 वरती. बरेचसे युट्यूबर्स यामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाले. बरेचसे वादक सिंगर ब्लॉगर आपण बऱ्याच जणांना बघितलं कलाकार प्रीमियर लीगमध्ये. नेक्स्ट इयरला आमची अपेक्षा असेल की आम्हा समालोचकांनी घेतलं पाहिजे. आम्ही कलाकारच आहोत. धावसंख्या धावफलकावरती 39. महेशी गायकवाड यांच्याकडून विकासला 3 षटकारांसाठी 1,000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. टॉप एज विकेट किपरचा कॉल. डाऊन दी बॉल टिपलाय त्याने झेल. 39ला 4था झटका. नाराज आहे विकास. फुल लेंथ होता. स्लॉक स्वीपचा फटका बसला आणि फलंदाज शुभम पाटील बाद. 39ला 4. लकी मयांक 11 चेंज गेम. वडवले बी. 4 षटकांचा खेळ संपला. चार षटकांचा खेळ संपलाय. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो 39. शेवटचं षटक एक बाकी आहे. आज ऋषी, हरेश, आशिष हे नाही आहेत जे महत्त्वपूर्ण फलंदाज आहेत. त्यामुळे गोलंदाज जितक्या लवकर आटपतील पहिला डाव कमी धावसंख्येवरती तितकं बॅटिंग ऑर्डरला चांगलं असेल. मसोबा मानेरे संघाचा लंच टाईम आहे. बरेचसे आता आमच्या मॅनेजमेंट टीम लंचसाठी सध्या ब्रेक घेतील. मात्र दुसऱ्या बाजूने उष्णता येत चालले कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि सचिनजी मात्रे यांचा मला आवाज आला लगेचच जसा मी लंचचा उल्लेख केला. कारण नेहमीच असं म्हटलं जातं की अगोदर आपल्याला पेटपूजा करावी लागते नंतर सर्व काही गोष्टी असतात. सचिन मात्रे आपण खाऊन घ्या
कारण कदाचित नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला लगेचच खेळायचं आहे. ओहो, वेगाने टाकलाय यावेळेला बॉल 9 सेकंडला थ्रो केलाच होता पण डायरेक्ट मिस झालेला आहे. चौथा डावखुऱ्यात असा गोलंदाज आलेला आहे. वा, हा देखील एक विक्रम जरूर असेल. मी आतापर्यंत एका संघामध्ये बघितलं नाही ग्रामीणच्या की चारही लेफ्ट आर्म बॉलर आहेत. थ्रू दी लाईन खेळला डीप एक्स्ट्रा कव्हर बॉल सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. रिव्ह्यू अंपायरचा डिसिजनला चॅलेंज करण्यात आलेला आहे. रेस्ट नो बॉलसाठी बॅट्समनने कुठे अटेम्प्ट केला हे पाहण्यात येईल. टीव्ही अंपायरचा डिसिजन रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट इज फेअर डिलिव्हरी. टोटल स्कोर सध्या आपल्याला दाखवतोय धावा फलकावरती 43. 43 धावा फलकावरती आहेत. पाहूयात हे 4 बॉल आता डिसाईड करणार आहेत की कुठपर्यंत जात आहे. लकी मँक 11 चेंज सेकंड बडवली बीचं धावा फलक. हुक करायचा होता. बॉल कुठे पडलाय, कुठून गेलाय, लेग स्टंपच्या वरतून गेलाय. डॉट बॉल. चांगली बॉलिंग करतात विशाल. जेव्हा मेन गोलंदाज असतात तेव्हा त्यांना बहुतांशी गोलंदाजी मिळत नाही, बॉलिंग मिळत नाही, पण आज मिळाली आहे चांगली बॉलिंग आतापर्यंत. आहा, प्रचंड वेग. कट करायचा होता पण जमलं नाही विकासला. 2 डॉट बॉल लागोपाठ. 4 बॉल मध्ये फक्त 4 धावा आलेल्या त्या ओव्हरमध्ये. 5वा बॉल. शॉर्ट ऑफ लाईन कट करायचा होता समोर. यावेळेला विकेट जाईल. ती कोणाची? रनआउटची विकेट. फलंदाज विकास बाद. सध्याचा स्कोर आपण विचार केला 43. शेवटचा एक बॉल. जयेश खेचून मारण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी केली. पार्ट टाइम बॉलर आहे मात्र आज फुल टाइम बॉलिंग केली त्याने. अवघ्या 4 धावा आल्या आणि एक रनआउटची विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली. सो शेवटचं षटक सर्वात इकॉनॉमिकल राहिलं. त्यामध्ये फक्त 4 आल्या. डाव संपला 43ला. 44 धावांचं लक्ष असेल मसोबा मानेरे संघासमोर. 44चं टार्गेट विसरता कामा नये की आज 4 महत्वपूर्ण फलंदाजांची ॲब्सेंटी आहे. त्यामुळे आज लहू, तेजस, त्याचबरोबरीने खास करून विशाल आणि नितेश या फलंदाजांची आज जबाबदारी वाढली असेल. कसं खेळतील, 44ला चेस करतील की नाही करणार. दुसऱ्या बाजूने वडवली बी गेमला चेंज करण्यामध्ये माहीर असलेला संघ या गेमला चेंज करेल की मानेरे संघ मात्र धावसंख्येला चेस करेल याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन या पुन्हा एकदा ऐकूयात आपण. सागावचे आपले ज्येष्ठ समालोचक येतात. बाळू पाटील सर. थँक्यू. चेक. ऋषभजी गायकवाड, सोन्या गायकवाड आपण मंचावरती या. आपल्या जीवाची काळजी आम्हाला, आपण तिकडे बसू नका. मॅनेजमेंट टीमने सांगितले तुम्ही मंचावरती या. नाही आता तो धावणारच नाही बॉलच्या मागे.
थँक्यू. पुण्यात आलेल्या सर्व मान्यवरच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. मानेर संघ बघा आपल्याला 2 धावांची पेनल्टी लागली कारण 12वा खेळाडू ड्रेस कोड मध्ये नाहीये. त्यामुळे धावा झाल्यात आता आपण मित्र तब्बल 43 2 धावा पेनल्टीच्या ऍड करतो. ऋतिक म्हणजे 45 झाले आणि 46 धावांचं लक्ष असणार आहे जय मसोबा मानेरे संघासमोर. ऋतिक बघा मी 2 धावा पेनल्टीच्या ऍड केल्यात. कोणतरी एका खेळाडूने आम्हाला इशारा द्या. कमलेश 2 धावेची पेनल्टी. ओके नाही म्हणजे खेळाडूंना माहिती पडलं त्यासाठी आम्ही सांगतो. बघा मानेरे संघ तुम्हाला 46चं टार्गेट करायचंय. चेस करावा लागणार आहे. 2 धावांची पेनल्टी लागली. 12वा खेळाडू ड्रेस कोड मध्ये नाहीये. गोलंदाजी मार्कवर लेफ्टमर गोलंदाज कमलेश पाटील येतोय. वडील संघाने प्रथम बॅटिंग करताना 43 धावा केल्या. त्यात 2 पॅनल्टीच्या देखील धावा ऍड केल्या आहेत. बघा आकाश नाईटला आपण तर 4 वाजेपर्यंत आमच्या सोबत होते. नंतर मैदानात प्रचंड मेहनत. नाही आपण मी तर म्हणेल सत्य आपण पहिले तर सुभाष पाटील यांचे डाया हात येते. सुभाष अनंत पाटील त्यांच्या माध्यमातून टी शर्ट देखील उपलब्ध झाले आहेत. चेंज द गेम वडोली बी संघाला. बघा जरा गौरव जरा खाली जा आपण 1 मिनिट. ट्रॉफीचा काहीतरी प्रॉब्लेम आहे बघा जरा. बाळासर बघा व्यवस्थित आहे का. यस काय डावखुरे बॅटर आहे त्यामुळे त्यांचं लक्ष ट्रॉफ्यांकडे जातं. सामना सुरू होतोय. गोलंदाजी मार्कवर कमलेश लेफ्टमर बॅटर लेफ्टमर फलंदाज. ओ पहिला चेंडू ड्राईव्ह करायचा होता यावेळेला. बॅटची अतली कडा डायरेक्ट हिट करायची संधी होती. 1 धावेने खातं उघडलं जातं यावेळेला. प्रत्येकाला ट्रॉफ्या गौरवना हव्याशा वाटणार आहेत. खूप ब्युटिफुल ट्रॉफीज आहेत. हिरोईनपेक्षा खूप सारे ट्रॉफीज आहेत आमच्या. खातं उघडतं विषयात स्ट्रायकेंडला लहू महात्रेला आपण पाहू सर्वात अनुभवी खेळाडू जय मसोबा मानेरे संघाचा. नाही भरपूर खेळाडू अनुपस्थित. आशिष नाहीये आपण पाहिले तर हरेश देखील नाहीये. ऋषी नाहीये. हर्षद नाहीये. हर्षद बनला या संघाचा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. बरेचसे खेळाडू नाहीयेत. खरं प्रमुख खेळाडू जर बनले तर ऋषी नाहीये आपण पाहिले तर आशिष नाहीये. हरेश नाहीये. क्षेत्रक्षण थोडासा बदल केला जातो यावेळेला. ऑन साईडला क्षेत्रक्षण शॉर्ट पॉईंट लेग शॉर्ट लेग एक क्षेत्रक्षण शुभमला आपण मिडविकेटला पाहू शकता. लॉंग ऑफला आपण रुपेशला पाहू शकता. ऑफ साईडला शॉर्ट तडमॅन कली. ओ पटका चांगला यावेळेला. मिड ऑफ चेंडू चालला वेगाने. लॉंग ऑफला क्षेत्रक्षण आहे रुपेश. खूप चांगलं क्षेत्रक्षण. खूप चांगलं क्षेत्रक्षण. गुड थ्रो. अनिलची बॅकिंग बघा ना किती जबरदस्त आहे. धावा दिले धाव फलकाची 2. 46चं लक्ष जय मसोबा मानेरे संघाला. लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. फटका चांगला यावेळेला. आपण तर मिड ऑफ चेंडू वेगानं. हो 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 काय क्षेत्ररक्षण करतो यावेळेला. बघा आकाश जबरदस्त क्षेत्ररक्षण. ना आकाश देखील जरी खेळत नसला नाईटला पण मात्र सुभाष पाटीलची स्पर्धा आहे. आकाशचा भरपूर सपोर्ट असतो आणि काल देखील आमच्याकडे भरपूर लक्ष दिलं त्याने खाण्यासाठी. चाय देखील उपलब्ध आम्हाला सातत्याने करून देते त्याबद्दल आकाश तुम्हाला धन्यवाद. धावा दिलाय धाव फलकातील 3 धावा आपण पाहू शकता. चेस करतो यावेळेला जय मसोबा मानेरे संघ 46 धावा. कमलेश लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. ऋतिक पाटील बघा क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल करतो यावेळेला. कमलेश लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो. टाकला लहू. हो उंच गेलाय चेंडू. झेलची शक्यता आहे. आकाशने सांगितलंय माझा झेल आहे कोणी येऊ नका मी झेल घेणार. बॅटर बाद. ऋतिकला यश मिळत. कमलेशला यश मिळतंय.
नाही बघा मगाशी एका प्रेक्षकाला 200 रुपयाचा पारितोषिक मिळालंय, आता तो ट्रॉली जवळ हटायलाच तयार नाही. बघा त्याला असं वाटतं की पुन्हा एकदा काशीना 200 रुपये मिळतील. नाही नशिबात असले तर बाबा मिळतील. बघा ड्रिंक ट्रॉलीच्या बाजूलाच उभा येतो. नाही इथून जो संघ जिंकेल तो लगेच चेरादेव सागाव संघाबरोबर लगेच फाईट बॅक करेल. नाही आम्हाला माहिती आहे कोणाला पारितोषिक मिळालं, ज्याला मिळालं तोच आहे तिथे. नाही आता कदाचित घरच्यांना फोन कर सकते मैं हूँ, आधार देत असेल घरच्यांना. नाही एव्हा जेलसाठी आपण तर पारितोषिक 200 रुपयाचा कॅश प्राईज आहे वेदांत इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून. हे शाळेवाले घेतात पण आज देतात देखील. क्या बात आहे. स्वानंद ठाकूर देखील सामना एन्जॉय करतायत. 3 धावांचा फुलकाती लागल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. उर्वरित समीकरण आपण पाहू शकता. येणारे 24 चेंडू 43 ची गरज आहे. कमलेश येथे अजून मध्ये षटक संपलं नाहीये, खरं अजूनही 43 धावांची गरज आहे. स्ट्रायकेला डावखुरा बॅटर आपण पाहू शकता. वेळेला तेजस आले. ओ फटका चांगला यावेळेला ड्राईव्ह केला, गॅप शोधली, चेंडू चाललाय चाललाय थांबलाय. फटका खूप चांगला होता यावेळेला. जिथे गवत होता तिथे मात्र चेंडू थोडासा थांबला. ऋतिक चेंडू फीड करेपर्यंत 3 धावा कंप्लीट केल्या. फटका खूप चांगला होता ऑफड्रायचा. नाही महेश गायकवाड देखील आले. मला वाटतं लहान मुलाला घेऊनच आला त्या क्लासवरनं शाळेतनं वाटतं. नाही एकदाच बाबा घरी नको तू त्रास देऊ, चल मैदानाकडे. चेंज द गेम चे आपण तर कट्टर समर्थक आहेत. 6 धावा दाखल करते, अजूनही 40 ची गरज आहे. इथून पहिलं षटक प्रगती पथावर आहे. 2 डावखुरे बॅटर तेजसला आपण पाहू शकता. ग्रामीण टेनिस क्रिकेटचे प्रॉपरेटर देखील आहेत. एक वाहिनी त्याने सुरू केल्याने तर खूप उंच भरारी घेतली आहे वाहिनीने. सायकल विशालला आपण पाहू शकता. कमलेश फुल टॉस होता यावेळेला व्यवस्थित मिडल होत नाहीये. चेंडू चालला याला मिडलवरून आकाश येतोय, चेंडूला फीड करतोय. 1च धाव चांगलं क्षेत्रक्षण मिडवलं होतं. धाव संख्या दाखल कधी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जयमोसबा मानेरे संघ चेस करतो. यावेळेला 46-7 झाले आहेत. म्हणजे उर्वरित समीकरण येणारे आपण तर 24 चेंडू 39 ची गरज आहे. डीजे करासाठी महेश गायकवाड यांच्याकडून चेंज द गेम वडोलीच्या गोलंदाजी कॅश प्राईज आहे. विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये. ऋतिक पाटील आले या संघाचा सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू. नाही ऋतिक बघा जेव्हा जेव्हा त्याची मॅच असते ते जेव्हा मॅच नसते तर 40 प्लेच्या खेळाडूंना देखील सपोर्ट करतो. नाही आम्ही देसाईच्या मैदानात ते चित्र पाहिलं. सातत्याने तो त्यांना गाईड्स करत होता, मार्गदर्शन करत होता. डे नाईट फॉर्मॅट आपण जेव्हा पाहिलं की जेव्हा आम्ही समालोचन करतो डे नाईट थकान महसूस करतो, खेळाडूंना किती थकान महसूस होत असेल कमलेश. प्रचंड आणि आता उन्हाचा तडाखा देखील वाढतोय. मैदान बनवले 30गाव वासियांनी. ऋतिक पाटील आले गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक P2चं षटक. येणारे 24 चेंडू धावा आहेत आपण 39. एक बॅटर बाद झालाय, लहू बाद झालाय. ऋतिक पाटील गोलंदाजी मार्कवर. विशाल पाटील काहीतरी क्षेत्रक्षमध्ये बदल करतोय. त्यांच्या पाठीमागे मास्टर माइंडचं काम करतोय. फिरोज सरांना देखील धन्यवाद. दोन्ही पंचांना मी खऱ्या अर्थाने धन्यवाद देईल. 4थी मॅच ते कव्हर करतात. मी तर म्हणेल 5वी मॅच आहे. खरोखर धन्यवाद देईल त्यांना. कारण एवढ्या रगरगत्या उन्हात सातत्याने उन्हामध्ये उभं राहायचं, रेस्ट नसते.
तर बघा झेल सुटला यावेळेला विशालचा. नितीन काळन देखील आपण आता स्पर्धा एन्जॉय करतात, त्यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आल्या आहेत. धावा झाल्या धाव फलकाती 8. दुसरं षटक प्रगती पाहता ऋतिकला यश मिळालं. हुक करायचं होतं यावेळेला. शॉर्ट अप आपण तर पॉइंटला झेल सुटला जातोय. बरेचसे खेळाडू या संघात देखील अनुपस्थितीत बघायला मिळत आहेत. ऋतिक गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला आपण पाहू शकता तेजस भोईरला आपण पाहू शकता. ऋतिक आमच्या समोरच्या कक्षा एंड कडून राईट आर्म राऊंड देखील मारा करतोय. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण शॉर्ट दरम्यान एक क्षेत्ररक्षण गली बॅकवर्ड पॉइंट एक क्षेत्ररक्षण शॉर्ट कव्हर. हो चांगला चेंडू ओढ्या बॅटने खेळत होता. चेंज पेस होता यावेळेला. गती परिवर्तन. तेजस थोडंसं नाराज होत आहेत. त्यांना स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून खेळायचं होतं यावेळेला. स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडूला काढायचं होतं. एक क्षेत्ररक्षण 30 सर्कलमध्ये आपण मिडॉनला पाहू शकता. एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण कमलेशला लॉंग ऑफला आपण पाहू शकता. 30 सर्कलच्या बाहेर एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला रुपेशला आपण पाहू शकता. हो चांगला चेंडू होता. हा देखील शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 9 धावा. धावा येत नाहीत पॉवर प्ले मध्ये. ऋतिक चांगली गोलंदाजी करतोय. जो संघ जिंकेल तो चेहरादेव सागाव संघाबरोबर लगेच फाईट बॅक करेल. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदल केले जातोय. यष्टीरक्षक म्हणून विकासला पाहू शकता. ऋतिक राईट अप राऊंड तिकडे मारा करतोय. टाकला विचार. हो शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. पाठवून दिलाय यावेळेला पूलच्या माध्यमातून. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर. षटकार. आवरच्या बाजूमधून गेला चेंडू. थोडासा बाजूने चेंडू गेलाय. कोणत्याही प्रकारचा अडथळा आला नाही. चेंडू मिळालाय का? मिळालाय. ओला चेंडू झालाय बघा. लगेच नवीन चेंडू घ्या. चेंडू कधी हरला फुटला नवीन आहे. बॉल घ्या तो. अजून कमिटीला विनंती आहे. चेंडू कधी हरवला फुटला नवीन आहे. सचिन तुम्हाला किती सूचना करा आयोजकांनी पण तरी तुम्ही प्रश्न निर्माण करायला आयोजकांना. काल देखील आम्ही बघितलं ना नाईट स्पर्धेमध्ये. ऋतिक गोलंदाजी मार्कवर. स्टॅकला विशालला आपण पाहू शकता. विशाल भोई पायचित्त स्ट्रॉंग अपील होतं यावेळेला. एक धाव इथे कंप्लीट केली जाते लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 16 धावा. नाही बघा सचिन खेळण्याच्या आधीच मला प्रश्न विचारतो. पट्टीच्या आतमध्ये जर गेला ना पडद्याच्या आतमध्ये सचिन एक धाव डिक्लेअर आहे. स्ट्राईक रोटेट असणार आहे. अजून काही शंका? नाही सचिन तुम्ही शाळेत असताना किती स्तरांना त्रास दिला असेल. प्रश्नावरती प्रश्न प्रश्नावरती प्रश्न. शंका कधी निर्माण होती सचिनकडे काही सांगू शकत नाही. तर अजून दिलीप बोबले आले नाहीत. ऋतिक गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड तिकडे मार्क होतो. टाकला तेजस. पाचीचा अपील होतं यावेळेला. इथे काय चाललं? यस नो चालले आहेत. बॅटर बाद बिग विकेट. बघा तिसऱ्या पंचांची मदत घेतली. आपण तर सॉफ्ट सिग्नल आहे की बॅटर बाद आहे.
बॅटर बात नको नको सचिन, तुम्ही तिथंच बसा. तुम्ही आलात तर आयोजकांना उगाच टेन्शन द्याल. ऋतिकने सांगिक यश मेंदुले संघाला विशाल जे चांगली बॅटिंग करतो त्याला बाद केले. नवीन बॅटर येतोय यावेळेला आपण पाहू शकता चौथ्या क्रमांकावरती. नितेश भोईर आले. धावसंख्या धापल करते आपण पाहू शकता. एक चिकी सिंगल घेण्याच्या प्रयत्नात आपण तर विशाल सारखा बॅटर धाव बाद होतोय. मोठा धक्का बसतोय जयवसवा मानेला संघाला. 16 धावा झाले धावफल करते. 30ची गरज आहे अजूनही. स्ट्रायकिंगला आपण पाहू शकता यावेळेला डावखुरे बॅटर तेजसला आपण पाहू शकता. 2 षटकांचा खेळ संपलाय. येणारे 18 चेंडू 30ची गरज आहे. ऋतिक विकेट मेंदूला सांघिक यश आता एस्ट्रेक्सच्या पाठीमागे गेले. आपण आता एस्ट्रेक्सच्या भूमिकेत गेले आहेत. कमलेश येतो आता दुसऱ्या स्पेलमध्ये. आमच्या समालोचक कक्षांकडून स्ट्राईकला तेजसला आपण पाहू शकता. फटका चांगला यावेळेला. क्लास कव्हर ड्राईव्ह. 1 बाउंड. चेंडू चालला यावेळेला कव्हर पॉइंट सीमारच्या बाहेर. चौकार. दाखल 20. येणारं समीकरण 17 चेंडू आणि धावा हव्यात अजूनही. आपण जर विचार केला तर 26. तेजस पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतोय आता इथून. नितेश लो स्ट्राईकला आहे. कमलेश लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. फटका चांगला यावेळेला. उडवलाय चेंडू लॉंग ऑन लगोच्या मध्ये जो परत चेंडू फील्ड होईल. 2 धावा होत आहेत का पाहायचं आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. याला 22. समीकरण बदलत आहे. करण काळन देखील येत आहेत. म्हणजे दुपारचं भोजन झालंय. समाधान चेहऱ्यावर दिसतंय. करायचंय का? करा करा. नाही एवढं प्रसन्न दिसले मला वाटलं की भोजन झालंय. नाही सचिन मात्रे जवळ भले भले डबे खोलत नाही. धावा झाल्या धावफल करते 22. 22 धावा. 16 चेंडू 24. राहुल जाधव देखील त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चांगली बॅटिंग करतो इथून. लक्ष मोठं नाही आता पण राहुल जाधव यांचं देखील आगमन. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. कमलेश लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो. शाकला तेजस. ओ लाईन पाहावी लागणार. वेग प्रचंड. पंच वाईड चिकून करतायत. भर धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. या वेळेला 23 धावा. अर्धलक्ष पार झालंय. अर्धलक्ष अजून पार करायचंय. 30रं षटक प्रगती पथावर. विपुलची देखील प्रचंड मेहनत आहे बघा या स्पर्धेसाठी. कमलेश फटका चांगला. डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफला चेंडू फील्ड होतो. जयेश आहे तिथे. पोलीस चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. धावसंख्या दाखल करते पण पाहू शकता. वेळेला 24 धावा. 30रं षटक प्रगती पथावर आहे. अजूनही 22ची गरज आहे. चेंडू बाकीत या षटकातील विचार केला तर म्हणजे 15 चेंडू 22ची गरज आहे. चेंडूपेक्षा आपण तर 7 धावा जास्त आहेत. शुभमचं 1 षटक अजून बाकी येणं. नंतर अनिल किंवा पोलीस गोलंदाजी करू शकतायत. विशाल आता पाहिजे कोणत्या पोझिशनला जात आहेत. शॉर्ट मिडविकेट रिझन मध्ये येत आहेत विशाल. कमलेश फुलटॉस ड्राईव्ह केला या वेळेला. क्षेत्ररक्षक आले. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. विनायक आहेत तिथे. चौकार वाचलंय मी तर म्हणेल. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते पण पाहू शकता. 30रं षटक प्रगती पथावर. 25 धावा. 21ची गरज आहे. येणारे आपण जर विचार केला तर
चौथा चेंडू 21ची गरज आहे. प्रत्येक आपण आता षटक आपण जर विचार केला तर चेंडू मागे आपण 3ची गती राखावी लागणार आहे. कमलेश गोलंदाजी मार्कवर सायकल तेजस खूप चांगली बॅटिंग करतो. तेजस भोईर का त्याला माहिती आहे विशाल सारखा खेळाडू रनआउट झालाय. कमलेश लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारत होते. फटका चांगला डाऊन दी ग्राउंड. चेंडू चाला लॉंग ऑफला 110 इथे मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण 2 होत आहेत का पाहायचंय. गुड रनिंग. काय केलं तेजसने. कदाचित पायाला क्रॅम्प आला असावा त्यामुळे त्यांचं विकेट सॅक्रिफाईस झालंय. इथे एकच धाव मिळते. मग एकच सिंगलच घ्यायची होती दुसरी घ्यायचीच नव्हती मित्र म्हणेल पण विकेट गेलाय. महत्त्वपूर्ण विकेट. आता मॅच मध्ये सरकाव करू शकतोय चेंज गेम वडोली बी संघ. धावा दिल्या धावफल कधी 26 धावा धावफल कधी आपण 20 धावांची गरज आहे. षटक संपले. एक चेंडू अजूनही बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे. म्हणजे 13 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. दीप भोईर आलेत. नाही आम्हाला ऐकायला आले जीत. दीप आलेत. ते जस्ट नाही आता ऋषभ लागलं तरी सांगू नका आम्हाला पण त्या दुखापतीवर मलम लावा संध्याकाळी. कमलेश लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारत होतो. स्ट्रायकला दीपला आपण पाहू शकता. यंगस्टर आता 2 मैदानावर आहेत. 13 चेंडू 20ची गरज आहे. महेश दादा गायकवाडने लावल्यात देखील ना पारितोषिक. विकेट हॅटिकसाठी 1000 रुपये ना अनाउन्समेंट केली आम्ही. विकेट हॅटिकसाठी कॅश प्राईज 1000 रुपये. ओ फटका चांगला या वेळेला. बॉल बॅक टू ड्राईव्ह. डॉट चेंडूची समाप्ती. समीकरण बदलते. येणारे 12 चेंडू 20ची गरज आहे. पाण्याची मागणी केली जावे. डीजे मास्टर त्याच्यामध्ये एक सुमधुर संगीत ऐकूया. भीती मनात नाही. आता विधानसभेत आमदार झाली सुलभाताई. 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 समाज कार्यात ताईने घेतली मोठी भरारी. आधार हाय जनतेचा ताईची बातच न्यारी. ताईची बातच न्यारी. ताईची बातच न्यारी. हे समाज कार्यात ताईने घेतली मोठी भरारी. आधार हाय जनतेचा ताईची बातच न्यारी. लहान थोर ताईची गातय हो नवलाई. लहान थोर ताईची गातय हो नवलाई. आता विधानसभेत आमदार झाली सुलभाताई. आता विधानसभेत आमदार झाली. 2 धावांची पॅनल्टी बघा किती महागात पडते. अन्यथा 18 धावांची गरज असती 12 चेंडू मध्ये. पण अजूनही काही बिघडलं नाहीये. इथून सामना जिंकू शकतोय. चेंज द गेम वडोली संघाने काहीतरी आपण थोडीशी शॉर्ट ऑन स्वीट मीटिंग घेतली आहे आणि सांगितलं की आता आपण वापसी केली आहे आणि इथून आता यंगस्टर आहेत त्यांना थांबवायचंय. बॅटर आपण पाहू शकता यावेळेला स्ट्राईक एंडला शुभमला आपण पाहू शकता. शुभम गोलंदाज आहेत. सचिन मात्रे मला वाटतं काहीतरी सांगतायत खेळपट्टीविषयी. बॅटर आपण पाहू शकता यावेळेला स्ट्राईक एंडला नितेश भोईरला आपण पाहू शकता आणि डीप ही जोडी मैदानावर आपण पाहू शकता. नाही 18 झाले असते पण 2 धावांची पॅनल्टी. 12 आलाय. शुभम पाटील आलेत. हे षटक फार महत्वाचं आहे. लहू मात्रेचा सुपत्रे मग काहीच बोलणार नाही आता.
आम्ही काय बोलू? अरे बाबा खेळतायत मैदानावर, मुलामुळे पॅनल्टी लागली. शुभम आलाय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला नितेश भोईरला आपण पाहू शकता. मॅच अजूनही संपली नाहीये. इथून आपण प्रथमेश बघितले तर दोन्ही संघांना जिंकण्याची समान संधी आहे. जो गोलंदाजी चांगली करेल तो जिंकेल, बॅटिंग चांगली करेल तो जिंकेल. ओ चांगला चेंडू तर खोदून काढला. यावेळेला मिडावरून चेंडू चाललाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक येतोय. पोलीस येत आहेत. एकच धाव नाही. उसाटण्या नाईटच्या स्पर्धेमध्ये मेडन षटक देखील टाकलं शुभ, पण आता डे फॉर्मॅट आहे, थोडंसं वेगळं क्रिकेट आहे. येणारे आपण 11 चेंडू 19ची गरज आहे. विकेटचा विचार केला तर विकेट गेले तब्बल. आपण तर चेस द गेम वडोली संघाचे विकेट गेले होते तब्बल. पाच गडी बाद झाले होते. ओ शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. हुक करायचा होता. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती. 3 म्हणजे आपण तर 18 देखील चालू शकतात. एक सिंगल तर आली आहे. 10 चेंडू 19ची गरज आहे. 18 चालू शकतात. विकेट कमी गेले आहेत. हे समीकरण सांगण्यापेक्षा आपण तर धावा करणं फार गरजेचं आहे. शुभमचं षटक फार महत्वाचं आहे. शुभम पाटील राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. स्ट्राईकला दीप. ओ उडवला चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. विशालने सांगितले माझा झेल मी घेणार आहे. झेल ड्रॉप. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या फलकात आपण पाहू शकता. या बेला तब्बल 29. 17ची गरज आहे. 16 चालतील अजूनही. चेंडू बाकेत अजूनही 9. आमचे ऑपरेटरला देखील थोडंसं इकडे मागे बघतायत, म्हणजे थोडंसं जाणवतं त्यांच्या चेहऱ्यावर देखील थकान. भूक लागली आहे, म्हणजे भोजनाची वेळ निघून गेली आहे त्यांची. दुपारचे 2:05 झालेत. शुभम गोलंदाजी मार्कवर. 9 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. स्ट्रायकेला दीप भोईरला आपण पाहू शकता. दीप पाहायचं तर कशा प्रकारे बॅटिंग करतोय. राईट आर्म ऊर्ध्वकडे मारक होतो. समालोचक कक्षा एंड करून. ओ शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. गुडलेस पण चेंडू टेकअप झालाय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. 8 चेंडू धावा हवेत आपण तर 17ची गरज आहे. 16 अजूनही चालू शकतात. बघा पॅनल्टी किती महागात पडते. शुभम गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला दीपला आपण पाहू शकता. दीपला आता इथून मोठे फटके मारावे लागणार आहेत. फटका चांगला आहे. फ्लॅट सपाट 1 बाउंड चेंडू चाललाय सीमारेषा पार. मच निडेड चौकार. सात चेंडू 13ची गरज आहे. 12 देखील चालू शकतात. नाही दादा पैसे ठेव इथे. 4 वेळा काय 5 वेळा नाव घेईल. रात्री बघितलं आमच्यावर काय किस्सा झाला तो. दादा आता तसं सांगितलं तर लंकेवर पण सोन्याच्या विटा फुकट मिळतात, पण जायला किती टाइम लागतं. नाही सचिन काल रात्री एकाने किस्साच केला नाईटला. पैसे लावले आणि तोच माणूस गायब आणि मारले. कुठून देणार. नाही असं करू नका. तुम्ही पैसे द्या आमच्याजवळ. आम्ही 4 वेळा का 5 वेळा नाव घेऊ. मी तर 6 वेळा पण घेईल, पण पैसे द्या. येणारे 7 चेंडू धावा हवेत आपण तर 13-12 चालू शकतात. ओ डॉट चेंडूची पंच वाईडची खूण करतायत. आत्ता येणारे 7 चेंडू 12ची गरज आहे. 7-12 नाही 7-12 हे समीकरण ना खूप ग्रामीणमध्ये काय कुठेही 7-12 जरा कागदावर नाव दिसलं का बरं वाटतं लोकांना. 7 चेंडू 12 धावांची गरज आहे. 11 चालतील. शुभमचा हा चेंडू फार महत्वाचा आहे. स्ट्रायकिंगला दीप. शुभम तो दीप. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू गुडल्यास पण टेकअप झालाय. पंचाकडे पाहायला जात आहे. कोणत्या खूण केली जात नाहीये. येणारे 6 चेंडू धावा हव्यात आपण पहिले तर 12-11 चालू शकतायत. डीजे
चला स्पीडअप करा जरा, स्पीडअप करा. बघा मानेराचे 12 खेळाडू सांगतात आम्हाला स्पीडअप करा. 12ची गरज आहे, 11 चालतील. गोलंदाजी मार्कवर येतोय. जयेश येतोय, पोलीस येत आहेत. पोलीस आलेत गोलंदाजी मार्कवर. येणारे 6 चेंडू, 12ची गरज, 11 चालतील. पाहिजे नितेश भोईरला आपण पाहू शकता. नितेशला आपण पाहू शकता यावेळेला. त्याचा पोलीस कशा प्रकारे इथून गोलंदाजी करतोय. 6 चेंडू, 12, 11 चालतील. शेवटचा चेंडू जो डॉट गेला जयशे, पण त्याला पोलीस या नावाने देखील संबोधलं जातं. उंच गेलाय चेंडू. असं वाटलं की उंच चेंडू, पण चेंडू किपरच्या हातात. असं आम्हाला वाटलं की इथून उंच गेलाय चेंडू. नाही बघा इथून दिसतच नाही चेंडू रिलीज होताना, कारण एवढा ऊन आहे, प्रचंड ऊन आहे. नाही तरी सचिन आम्हाला चेंडू दिसतच नाही रिलीज होताना. पोलीस गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकेला आपण पाहू शकता. नितेश फुलटॉस लॉक केलाय. झेलची शक्यता आहे. आकाशाला चूक होणार नाहीये. बॅटर बाद. समीकरण बदलतात. येणारे 4 चेंडू आणि 12ची गरज आहे. अजून 11 चालतील. थँक्यू थँक्यू डीजे. नाही प्रथमेश तुमची म्हणून तुमची एवढी हालचाल झाली का मागे आमच्या सचिन. नाही सर्वांचे नातेवाईक कुठे ना कुठे असतातच. माणूस आहे त्याचे नातेवाईक कुठे ना कुठे निघणारच. गडी बाद झाले तब्बल आपण बघितलं तर 4 चेंडूमध्ये 4 गडी बाद झाले आहेत. 11 चालू शकतात. कुठेतरी जिथे तेजस बाद झाला ना तिथून मात्र थोडंसं आपण तर सामन्यामध्ये पकड निर्माण केली. चेंज जगे वडवली बी संघाने. अनिल देखील आपण तर जयेश देखील चांगली गोलंदाजी करतोय. पोलीस या नावाने देखील त्यांना संबोधलं जातं. बट्टी ना जे प्रेक्षक मेन एंट्रीमध्ये उभे आहेत त्यांना विनंती आहे पण प्लीज जरा बाजूला. नाही तुमच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज आहे, त्यामुळे आयवा झेल पकडा. हो चांगला चेंडू, वेगवान चेंडू. बॅटरकडे प्रत्युत्तर नाही. आता थोडंसं आपण तर कठीण समीकरण होत चाललंय. आता 3 चेंडू, 12ची गरज आहे. 11 चालतील अजूनही. नाही आपण काहीच करणार नाही. लाईव्ह वाले काय करणार नाही, कॉमेंट्री मेन काहीच करणार नाही. आपल्याला फक्त कॉमेंट्री करायची आहे. नाही पंचांना धन्यवाद देईल. किती जबरदस्त रगरगत्या उन्हात सातत्याने उभे आहेत पंच आमचे. चला टाइमपास करू नका प्लीज जरा. फटका चांगला यावेळेला डाऊन डी ग्राउंडच्या चेंडू चाललाय मिडविकेट क्षेत्रामध्ये. मिसफीड झाली. आत्ता समीकरण बदलतं. इथं येणारे आपण तो चेंडू बाकी येत 2-7 देखील चालू शकतात. तर 8ची गरज आहे. 7 चालू शकतात अजून. इथून आपण पाहू शकता बंटीने आशा पल्लवित केल्यात. हा चेंडू फार महत्वाचा आहे. जयेश उर्फ पोलीस राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. हो चांगला चेंडू, चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू. पडल्यानंतर खाली राहिले. डॉट चेंडूची समाप्ती होते. अंतिम चेंडू नाही. अनिल आपण तर जयेशने खूप चांगली गोलंदाजी केली. एकही अतिरिक्त चेंडू टाकला नाही तरी. आता येणार 1 चेंडू. 8 धावांची गरज आहे.
तर या षटकात धावाच आल्या नाहीये, कारण एक चौकार वगळता बंटीच्या माध्यमातून अंतिम चेंडू. यष्ट्या उद्ध्वस्त बॅटर बाद आणि अशा तऱ्हेने इथून विजय संपादन करतो तो. चेंज द गेम. वडवली संघ या स्पर्धेत भाग घेतले धन्यवाद देतो जयमसव मानेरे संघाला. एंड चेक करता या सामन्याचा मार्ग मॅच लगेच आम्ही घोषित करतोय.